शैलेश सर आणि अभिनंदन अमरदादा केळकर स्पोर्ट फाउंडेशन. अगदी यावर्षीचा पहिला संघ जो ठरला, जो बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केला, कष्टाचं चीज झाले. ते पहिला चेंडू सचिन 11 संघाचा खणखणीत चौकार. सचिन 11चं गाणं तयार झालं या स्पर्धेसाठी. आपण होणार राडा होणार हे गाणं ऐकलं. आता सचिन 11चं देखील गाणं तुम्हाला ऐकायला मिळेल. जसजसे धावा येतील, षटकार चौकार येतील, हे गाणं देखील तुम्हाला ऐकायला मिळेल. 4 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. अगदी सर्व टीमची मात्र जय्यत तयारी पुणे प्रीमियर लीग साठी पाहायला मिळाली. रोहित दादाने तयारी केली, पुणे प्रीमियर लीगची सर्व खेळाडूंनी तयारी केली पुणे प्रीमियर लीगला आणखी उंच शिखरावरती पोहोचवण्याची. धावफलकावरती आपण पाहतोय 4 धावा. इथे मात्र हा चेंडू परत एकदा सुसाट वेगाने सीमारेषेला कापेल. नो बॉल प्लस चौकार. सचिन दादा आमचा आहे गेम चेंजर. आणि ते गेम चेंजिंग बॅटिंग करताना आपण करण भोसलेला पाहतोय. दत्तवाडीचा स्टार खेळाडू, दत्तवाडीचा कोहिनूर हिरा आज मैदानामध्ये चमकताना आपण पाहतोय. ओहो पण संघासाठी हा घातक चेंडू होता. करण भोसलेच्या बॅटच्या समोरून चेंडू वळवला गेला. विनायक गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. अप्रतिम चेंडू होता विनायकचा. चेंडू मात्र इथे डॉट बॉल, निर्धाव चेंडू मात्र पाहतोय आपण. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता इथे मात्र शरीर भेदक 12 रन मात्र इथे नाही. चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय. ते अगदी पाहिलं तर डॉट बॉल. धावफलकावरती आपण नजर टाकूया. धावा जमवत आहेत त्या 9 धावा, 9 रन ऑन स्कोर बोर्ड. सुरुवात मात्र चांगली झाली आहे. करण भोसलेने केलेली चांगली सुरुवात. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा त्यांनी बनवल्या. 9 रन ऑन स्कोर बोर्ड. करण भोसले इथे मात्र फटका फसला होता. सिद्धार्थ बांदल अप्रतिम झेल. या स्पर्धेचा आतापर्यंत एक सुंदर झेल फलंदाज बाद. सिद्धार्थ बांदलने टिपलेला एक सुंदर झेल आपण पाहिला. एक्स्टॅनच्या मागे डायव्हिंग एफर्ट पाहायला मिळाला. अप्रतिम झेल सिद्धार्थने टिपला आणि ते करण भोसलेला मात्र आता माघारी परतावं लागलं. मोठी विकेट. करण भोसले इथे मात्र बाद. नवीन बॅटर स्वप्नील साबळे SS. नवीन बॅटर स्वप्नील मैदानामध्ये आलाय. शेवटचा एक चेंडू मात्र या षटकातील शिल्लक असेल. सचिन 11 एक मोठा धावफलक बनवण्याचा प्रयत्न मात्र इथे केला जाईल. सचिन दादा पागारे यांच्या संघ मालकीचा हा संघ सचिन 11 अगदी DSK विश्व परिसरातीलच संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. ही ट्रॉफी DSK विश्व मधनं बाहेर जाणार का DSK विश्व मध्ये सजवली जाणार? सचिन विक्रम दांगड, जयेश रावल कुठे असतील तर इथे संपर्क साधा. हा चेंडू मात्र इथे डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर सचिन 11च्या धावा जमवत आहेत त्या 9 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला. धावफलकात धाव बनवल्या गेल्या त्या 9 धावा, 9 रन ऑन स्कोर बोर्ड. कुणाच्या तरी डिओची चावी इथे, डिओ बाईकची चावी इथे सापडली आहे. फिलिंग मोटिवेट असं त्याला किचन आहे. कुणाची ती डिओ गाडीची चावी असते तर घेऊन जा. गाडीला चावी होती वाटतं अभिषेक राठोडने इथे ते आणून दिलेली चावी आहे. कुणाची असेल तर ती चावी घेऊन जा.
फुल टॉस चेंडू अगदी ते स्विच इट खेळण्याचा प्रयत्न होता. सनी पवार हा चेंडू मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडू. सनीला मात्र मला वाटते ग्लोव्ज हवेत. मॅच जर पाहिली तर रंगतदार होणार आहे. शंका नाही जो संघ जिंकेल तो मात्र कमीत कमी 31,000चा आणि त्याचबरोबर पुणे प्रीमियर लीगच्या मानाच्या ट्रॉफीचा मानकरी मात्र ठरेल. ओहो सनी पवार पॉवरफुल फटका षटकार. सनी पवार अगदी जास्त वेळ शांत राहणार नाही. बॅट मधला गोलंदाजीवरती खेळलेला त्यांनी षटकार आपण पाहिला. बॅटच्या मधोमध चेंडूला घेतला. फार दूरवरचा षटकार त्याने खेळला. परत एकदा सनी यावेळेस स्विच इट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षकाची धावपळ तिथे सुरू. चेंडू अजून देखील मैदानामध्ये असेल. सनीला वाटलं हा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जाईल. एकच सिंगल धाव. सोळा धावा हे धावफलकावरती आपण पाहतोय. स्वप्नील यावेळेस मात्र स्ट्रायकिंग असेल. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन टीम मैदानामध्ये आता पाहायला मिळतंय. चेंडू परत एकदा अगदी बॅटच्या समोर होता. फटका खेळण्याचा परत एक सिंगल धाव मात्र घेतली जाईल. सिंगल धावेने इथे धावफलक मात्र पुढे असेल. 17 धावा. 5 ओव्हरची मॅच. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 95 धावांचं टार्गेट असताना 17 धावांनी बंधुत्वाला सामना गमवावा लागला होता. म्हणजे आज दिवसाच्या क्रिकेटमध्ये अगदी धावांचा डोंगर इथे उभा करणं गरजेचं असेल. कारण त्या धावा चेस करणं अगदी सोपं आहे. कारण आज चेंडू बॅटवरती अगदी सर्रासपणे येताना पाहायला मिळत आहेत. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हा चेंडू परत एकदा शरीरावरती आदळला. रन घेण्याचा प्रयत्न मात्र इथे नाही. थांबवलं इथे. डॉट बॉल निर्धाव चेंडू. ओव्हरची समाप्ती आणि धावफलकावरती धावा आपण पाहतोय 17 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17. दोन ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सचिन 11च्या धावा जमा होतात 17. प्रतीक दादा गणेश दादा संघाने मात्र आतापर्यंत पाहिलं तर या 2 ओव्हरमध्ये एक चांगली कामगिरी केली. अप्रतिम खेळ आतापर्यंत 2 गोलंदाजांनी करून दाखवला. धावा कमी खर्च केल्या. अगदी सुरुवात मात्र चौकाराने झाली होती पण नंतर शांत ठेवलं फलंदाजांना. सनीच्या बॅटमधनं एक षटकार देखील आपण पाहिला. स्वप्नील साबळे अजून देखील शांत मैदानामध्ये उभा आहे. तर एका बाजूने सनी पवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न तो करतोय. गोलंदाजी मार्क करता गोलंदाज असेल अनिकेत काटे. अनिकेत काटेचा हा चेंडू ऑन साइडला चांगला फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला जाईल. सीमारेषा भेदली जाते. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार 4 धावा. अप्रतिम फटका इथे मात्र निवडला गेला आणि त्या फटक्यावरती आलेले या 4 धावा आपण पाहिल्या. 21 धावा 21 रन आणि परत एकदा हा चेंडू हवेत खेळला पण इथे क्षेत्ररक्षक तैनात. टिपला झेल. फलंदाज बाद. वतन पाठकने टिपलेला सुंदर झेल आपण तिथे पाहिला. इथे मात्र स्वप्नील साबळे इथे बाद होईल.
मोठी विकेट. स्वप्नील साबळे बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानामध्ये राहुल राहुल राठोड नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. जेजुरीचे 2 स्टार खेळाडू आज मैदानामध्ये असताना स्वप्नील मात्र कोसळला. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय राहुल राठोड. यानंतरचा सामना असेल बिनावट डेव्हलपर्स विरुद्ध छावा प्रतिष्ठान. दोन्ही सगळ्याच्या संघनायकाने तयार राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. तिसरं षटक ही प्रगतीपथावर असताना दुसरा फलंदाज बाद झाला 21 धावांवरती. राहुल आल्या पहिला चेंडू स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता आणि पहिला चेंडू मात्र इथे त्याला अपयश आलं. चेंडू मात्र डॉट बॉल. एकवीस धावा. इथे गोलंदाजाने मात्र आता कमबॅक केलं. पहिल्या चेंडू चौकार आला होता. त्यानंतर 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकले अनिकेत काटेने. धाव फलकाला अगदी शांत ठेवलं, त्याने रोखून ठेवलं आतापर्यंत. राहुल मात्र 2 चेंडू निर्धाव 2 चेंडू डॉट बॉल खेळलाय. अगदी त्याला देखील कमबॅक करावं लागेल. सचिन इलेव्हन संघासाठी एक मोठा धावफलक उभा करावा लागेल. फटका मात्र चांगला खेळलाय. चेंडू हवेत. वतन पाठक परत एकदा चेंडूच्या खाली टिपला झेल आणि ते फलंदाज बाद. मॅच मध्ये अगदी घडते काय. सचिन इलेव्हन संघाला मात्र बॅक टू बॅक धक्के बसतात. बॅक टू बॅक फलंदाज मात्र बाद होतात. 3 फलंदाज बाद. अगदी या मॅच मध्ये पाहिलं तर जेजुरीचे 2 स्टार खेळाडू अगदी फार स्वस्त मध्ये माघारी परतले. जितका दूरवरचा प्रवास त्यांनी केला तितक्या दूरवरची बॅटिंग ते करू शकले नाही. आज मात्र अगदी दोघंही फार लवकर बाद झाले. महत्वाच्या क्षणी आलेल्या विकेट. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 21 धावा 3 फलंदाज बाद 21. नवीन बॅटर कृष्णा गाडवे नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. मोर्चा सांभाळावा लागेल. अनुभव आहे कृष्णाकडे. तो अनुभव आज मात्र पणाला लावावा लागेल. फटका चांगला खेळला आणि ते वाह तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. आबी पळसकर टाळ्या वाजवा असं सांगावंच लागलं नाही. इतकं अफलातून क्षेत्ररक्षण अगदी पाहायला मिळालं. चौकार मात्र त्याने कसरत करत वाचवला. ऍक्शन चौकार नाही गेला. चौकार मात्र वाचवला. अभिने मात्र केलेलं अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. चेंडूला मात्र अभिने थांबवलं. टीमसाठी धावा देखील वाचवल्या. धाव फलकावरती धावा जमवत आहेत त्या 22 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा आणि बॅटिंग पॉवर प्ले. पंचांचा मात्र बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा. अगदी तुम्ही पाहताय जे 4 संघ जे क्वालिफाईड होतील सेमीफायनल मध्ये दाखल होतील त्या 4ही संघांना मात्र बक्षिसाची खैरात आणि अगदी एक सुंदर पारितोषिक. ज्या चेंडूवरती तुम्ही मॅच जिंकताल तो चेंडू तुम्हाला एक सुंदर केसमध्ये तुम्हाला कव्हर करून सागवाच्या लाकडावरती त्या चेंडूला विराजमान करून अगदी रोहित दादांच्या माध्यमातून तो चेंडू तुम्हाला गिफ्ट दिला जाईल, बक्षीस म्हणून दिला जाईल. अगदी पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर अमरदादा केडेकर संघाला तो चेंडू मिळालाय. या मॅच मध्ये पाहूया कोणाकडे तो चेंडू जातोय. सचिन इलेव्हन कडे जाईल की प्रतीकदादा गणेशदादा इलेव्हन संघाकडे तो चेंडू जाईल. 22 धावा. सिद्धार्थ बांदल गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. कृष्णासाठी टाकलेला अप्रतिम चेंडू डॉट बॉलने सुरुवात. 22 धावा 22 रन आणि याचबरोबर हा चेंडू मात्र जाईल सुसाट वेगाने सीमारेषा पार. चौकार 4 धावा. सव्वीस धावा 26 रन. चौथं षटक प्रगतीपथावर असताना शॉर्ट पिच चेंडू कृष्णा गाडवेच्या बॅट बंद. हा चेंडू आता नवीनच घ्यावा लागेल. फार दूरवरचा षटकार. षटकार होता हा कृष्णाच्या बॅट मधनं आलेला. फार दूरवरचा षटकार इथे आपल्याला पाहायला मिळाला.
धावफलकावरती आपण पाहतोय 32 धावा. अजूनही पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. प्रोजेक्टेड स्कोर 46 हा आतापर्यंत दाखवतो, पण या स्कोर बोर्डला पुढे न्यावं लागेल आणि ते काम करतोय कृष्णा. मैदानामध्ये त्याने मात्र धमाकेदार खेळ केलाय. चौकार. कृष्णाच्या बॅटिंगने पाहिलं तर सिद्धार्थला मात्र प्रश्नाच्या कोड्यामध्ये टाकलंय. धावांचा पाऊस मैदानामध्ये पाडतोय तो. अगदी 4 चेंडूमध्ये 14 धावा आतापर्यंत आल्या. पहिला चेंडू डॉट बॉल टाकला होता सिद्धार्थने, नंतरच्या 3 चेंडूवरती 14 धावा. फुल टॉस, फुल टोल वसूल करणारा फटका होता. 6 धावा. आणि तिसऱ्या पंचाकडे मात्र भीमर चेंडूसाठी मात्र बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला. भीमर चेंडू एका पाहिलं जाईल. बॅटिंग टीमने घेतलेला रिव्ह्यू. आनंदाचं वातावरण अगदी पाहायला मिळतं सचिन 11च्या खेम्यामध्ये. वातावरण अगदी शांत झालं तर कृष्णा गाडवेच्या बॅटिंगने वातावरण अशांत करून टाकणारी बॅटिंग मैदानामध्ये केली. आणि आता जोश मात्र सचिन 11च्या खेम्यामध्ये देखील पाहायला मिळतोय. पाहिलं जाईल चेंडू तो बॉल आहे का मात्र पाहिलं जाईल. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी पंचाचा मात्र हा चेंडू फेअर ठरवला, पण षटकार आला. 20 धावा आतापर्यंत सिद्धार्थ बांदलच्या ओव्हरमध्ये खर्च आल्या. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक असेल. सिद्धार्थ बांदल या ओव्हरमध्ये थोडासा महागडा ठरतोय. खरं तर अगदी फुल टॉस चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत कृष्णाने मात्र चेंडूला सीमारेषा दाखवली. 21 धावांमध्ये कृष्णा बॅटिंग करतोय. 42 धावा. 42 रन ऑन स्कोर बोर्ड. ते आपण पाहतोय धावफलक अगदी चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न कृष्णा गाडवे करतोय. शेवटचा चेंडू असेल आणि हा चेंडू अगदी पाहिलं तरी ते दिशा खराब आणि त्याचबरोबर संघाची दशा देखील खराब. अतिरिक्त धावेमध्ये वाढ, एक्स्ट्रा धावांमध्ये वाढ. परत एकदा हा चेंडू व्हाईट बॉल, आणखी एक व्हाईट बॉल, बॅक टू बॅक 2 चेंडू व्हाईट बॉल. 22 धावा आतापर्यंत सिद्धार्थने खर्च केल्या. महागडा ठरलाय सिद्धार्थ या ओव्हरमध्ये. चला मीटिंग घेऊ नका, प्रत्येक चेंडू नंतर मीटिंग घेऊ नका. कृष्णा गाडवे मात्र आज अफलातून बॅटिंग केली. टीमसाठी त्याने मात्र चांगल्या धावा जमवल्या. या बॅकफुटला जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि ते झेल सुटला. अवघड होता झेल, पण असे झेल टिपणं मात्र गरजेचं होतं. इथे झेल मात्र सुटला आणि त्याचबरोबर दुसरी धाव घेत असताना तिसऱ्या पंचाकडे निर्णय मात्र सोपवलाय. पाहूया निर्णय काय येतोय. शेवटचा चेंडू होता, 2 धावा घेण्याचा प्रयत्न झाला आणि ते निर्णय मात्र आता तिसऱ्या पंचाकडे सोपवला गेलाय. नॉट आउट. नॉट आउटचा इशारा आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. दुहेरी धावाने धावफलक पुढे सरकेल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावा, 46 रन. अजूनही 5 चेंडू, एका ओव्हरचा खेळ मात्र शिल्लक असेल. 5वं षटक अजूनही बाकी असेल आणि हे 6 चेंडू मात्र आता फार निर्णायक ठरतील. इथे मोठ्या धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल. टाइम संपलाय म्हणजे एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये बोलवावं लागेल. फक्त 4च खेळाडू आता 30 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46. गोलंदाजी मार्कवर आलाय ओमकार यादव. प्रतिक दादा, गणेश दादा संघासाठी ओमकार यादव मात्र गोलंदाजी करताना आपण पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. या इनिंगचे शेवटचे 6 चेंडू, 46 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. ओमकार यादव गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. फुलटॉस, ओमकारचं स्वागत 6 धावांनी. षटकार.
सनी पवारची मात्र अफलातून बॅटिंग आपण मैदानामध्ये पाहतोय. सनी आज मैदानामध्ये टीमच्या विजयामध्ये वाटा उचलण्याचा प्रयत्न करतोय. आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमीच महत्त्वाची असते, खिशामध्ये मनी, आयुष्यात मनी आणि टीममध्ये सनी, या तीन गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुमचा जय जयकार होणारच. आणि ते मात्र तुमच्या नशिबाच्या धावफलक देखील पुढे सरकेल. सनीच्या बॅटमधनं आलेला षटकार, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेस सनीचा. अगदी सरळ बॅटने चांगले फटके सनी खेळतोय, पण आज उलट्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न सनीचा. मात्र हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय. ओमकार परत एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. यावेळेस परत एकदा सनी मैदानामध्ये धावांची उधळण करतोय. चेंडूला भिरकावून दिलं सीमारेषा पार, षटकार. सनीच्या बॅट मधनं या ओव्हर मधील आलेला दुसरा षटकार. अगदी सरळ बॅटने सनी चांगले फटके खेळतोय. अगदी एक चेंडू त्यांनी उलटा खेळण्याचा प्रयत्न केला. आयुष्यात आपण नेहमी म्हणतो की घी अगर सीधी उंगली से ना निकले तर उंगली टेढ़ी करनी पड़ती है, पण इथे सरळ बॅटने चांगल्या धावेत असताना उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न का केला होता. दोन षटकार सनीने या ओव्हरमध्ये आतापर्यंत खेळले. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. अजूनही पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. तिसऱ्या पंचाकडे मात्र हा निर्णय सोपवलाय. बॅट्समनने क्रीजमधनं हा चेंडू खेळला का हे पाहिलं जाईल. इथे मात्र हा निर्णय मात्र महत्वाचा असेल. सनीने अगदी चेंडू खेळताना चेंडू खेळला हे नक्की पाहिलं जाईल. लीगल आणि हा षटकार काउंट केला जाईल. कारण सनी ज्यावेळेस चेंडू खेळला त्यावेळेस त्याचा एक पाय क्रीजच्या आतमध्ये होता आणि तो फटका खेळत. ट्रॉफी आपण पाहतोय, एक्झिबिशन मॅचची ट्रॉफी तुम्हाला समोर पाहायला मिळते. आज जी मीडिया कार्डची जी मॅच असेल, मीडियाचे सर्व सभासद आज क्रिकेटचा सामना खेळताना पाहतील आणि त्यांच्यासाठी देखील एक सुंदर ट्रॉफीचं आयोजन पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेमधनं केलं गेलं. एक सुंदर ट्रॉफी आज तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती पाहताय. ही ट्रॉफी संध्याकाळच्या सत्रामध्ये एक्झिबिशन मॅचमध्ये दिली जाईल. अप्रतिम आयोजन, नियोजन. हा चेंडू अगदी पाहिलं तर खोलवर टप्प्याचा होता. अपील तिथे केली, नॉट आउटचा इशारा, चेंडू डॉट बॉल. अगदी एखाद्या स्पर्धेमध्ये जी ट्रॉफी पहिल्या नंबरला दिली जाते तीच ट्रॉफी आज एक्झिबिशन मॅचमध्ये पाहायला मिळेल. त्याचबरोबर तुम्ही अगदी तो मॅच बॉल देखील पाहताय. जो मॅच बॉल जी टीम विजय होईल, टॉप 4 मध्ये दाखल होईल, त्यासाठी तो मॅच बॉल देखील आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस, ओमकारच्या गोलंदाजीचा अगोदरच एक मागणं षटक आलं होतं. इथे ओमकारला षटक चांगला हाताळायचं होतं, तो चुका करतोय. खोलवर टप्प्यात चेंडू सनी पवारने मात्र खोदून काढला. एक सिंगल आली. दुसऱ्या धायचा प्रयत्न, हलकं मिसफील्ड आणि तिथे दुसऱ्या धायचा प्रयत्न आणि ते सनी पवार मात्र होतोय धावबाद. मोक्याचे सनी विकेट, फलंदाजी ते धावबाद. संकेशचा मात्र चांगला थ्रो, संकेश मरगळे एक चांगला थ्रो त्याने केला आणि फलंदाज धावबाद. धाव फलकावरती आपण पाहतोय 66 धावा, 66 रन. शेवटचा चेंडू असेल, पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतात, किती धावांचं टार्गेट प्रत्येक दादा गणेश दादा संघासमोर असेल. ओमकार यादव थोडासा खर्चिक ठरलाय, महागडा ठरलाय. आज जर या मॅचचे काय बरं वाईट झालं तर संध्याकाळी नेहा हॉटेलवरती ओमकारची शाळा घेण्यासाठी अनेक गुरुजी तिथे तयार राहतील. त्यामुळे ओमकारला हा चेंडू मात्र चांगला टाकावा लागेल.
पुढच्या मॅचचा टॉस साठी दोन्ही टीम तयार राहायचंय, बिनावट डेव्हलपर्स आणि छावा प्रतिष्ठान. आणि हा चेंडू इथे आपण पाहतोय पंचाच्या इशाऱ्याची वाट मात्र पाहिली जाईल आणि इथे हा चेंडू अगदी पाहिला तर तिसऱ्या पंचांकडे मात्र विचारणा केली जाईल. तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यू मात्र सोपवलाय. पाहूया तिसऱ्या पंचाचा निर्णय काय येतोय. शेवटचा चेंडू होता, हा महत्वाचा असेल. तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाईल. बघूया निर्णय काय येतोय, कारण प्रत्येक धाव प्रत्येक चेंडू मात्र फार महत्वाचा असेल. आज अगदी पाहिलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये सेमीफायनल फायनलचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. एक सुंदर आयोजन नियोजन संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी झगमगाट पाहायला मिळेल. पहिल्या दिवशी फटक्याची आतिषबाजी आपण पाहिली होती, आज देखील तशीच आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळेल. तिसरे पंच अक्षय निर्मल सर नक्की चेक करतायत हा चेंडू फेअर डिलिव्हरी आहे का वाईट बॉल ते पाहिलं जाईल आणि त्यानंतर स्कोर कार्ड वरती अगदी बदल केला जाईल का ते पाहावं लागेल. आणि पंचाचा निर्णय आलाय वाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल, वाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. धावफलकावरती धावा आहेत त्या 67 रन, 67 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. सेकंड लाईनच्या बाहेरून चेंडू मात्र गेला आणि पंचांनी मात्र व्हाईट बॉलचा इशारा घोषित केला. यावेळेस वाह फायदा घेतला हर्षल सांगळेच्या बॅट मधनं षटकार. गेल्या त्या 73 धावा, तर प्रत्येक दादा गणेश दादा संघाला विजयासाठी त्या 74 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केले गेले. जाऊया आपण पुढच्या मॅचचा टॉस आता होणार आहे. पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी मी रोजी लायगुड यांना इथे या ठिकाणी आमंत्रित करेल. पुढच्या दोन टीम बिनावट डेव्हलपर्स आणि छावा प्रतिष्ठान, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. बिनावट डेव्हलपर्स, छावा प्रतिष्ठान, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या मॅचचा टॉस केला जाईल. अगदी आजच्या दिवसातील हा तिसरा सामना, टॉप 8 मधील हा तिसरा सामना आता मैदानामध्ये सुरू होईल. एक मोठी मॅच, एक काटेकी टक्कर लढत आता तुम्हाला पाहायला मिळेल. छावा प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन प्रथमेश ओरसे, कॅप्टन टॉस साठी यायचंय लवकर. रोहित दादा, नाणेफेकीचं कौल आता मात्र केलं जाईल. एक मोठी मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा, या मॅच नंतर रंगणारा क्रिकेटचा एक भव्य दिव्य सोहळा आपण पाहत असताना एक दिवसातली एक काटेकी टक्कर मॅच. नितीन आप्पा चव्हाण या ग्राउंडला ज्यांनी मात्र एक सुंदरता दिली, या मैदान ज्यांनी बनवलं, ज्यांच्या प्रयत्नातून हे मैदान उभं राहिलं, ते आमचे नितीन आप्पा चव्हाण यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. एक महत्त्वाची मॅच अगदी पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये या दोन आहे. ज्यावेळेस आमने सामने असतात त्यावेळेस मात्र प्रेक्षकांची गर्दी होती. एका बाजूने प्रथमेश ओरसे, एका बाजूने अरबाज पटेल, या दोन खेळाडूंदरम्यान असलेला हा टॉस आपण पाहतोय. छावा प्रतिष्ठान विरुद्ध बिनावट डेव्हलपर्स. जब्बा वॉरियर्स हा कॉल दिलाय आणि पीपीएल हा कॉल आलाय आणि टॉस जिंकलाय तो पटेल. टॉस काँग्रेच्युलेशन अरबाजला प्रश्न विचारायचे किती, हा मोठा प्रश्न आहे. अगदी अरबाज कसं वाटतं आता काय असेल? प्रथमतः फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय तू घेतोयस. खरं तर पाहिलं तर प्रथमेश समोर आहे. प्रथमेश आणि अरबाज अनेक वेळा आमने सामने आलेत. काही उक्त फेडायचं बाकी आहे का, जे या टुर्नामेंट मध्ये फेडलं जाईल? नाही, असं काही नाहीये. क्रिकेट फक्त तेवढ्या पुरतं, एवढं बाहेरची मैत्री आमची वेगळी आहे. क्या बात आहे. म्हणजे आता ही मैत्रीपूर्ण लढत होईल का तीच ताकद तू दाखवणार आहेस? सध्या आम्ही मैदानात आहे. किती धावांचं टार्गेट इथे रोखण्याचा प्रयत्न करेल? कमीत कमी वेळ थांबवायचा प्रयत्न करू. शुभेच्छा अरबाज तुला. प्रथमेश, टॉस तर गमावलाय, पण टॉस जिंकला असता तो निर्णय काय घेतला असतात? बॉलिंगच केले असे आम्ही. आज सगळ्यांना बॉलिंगच करायचे, कारण पुणे प्रीमियर लीग महत्वाची स्पर्धा आहे. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये खेळताना?
भारी वाटतंय खूप आणि क्वालिफाय पण झालो आहे आम्ही. आमची बॉलिंग चांगली आहे. बघू कमीत कमी 60-70 रन आम्ही करू आणि डिफेंड करूया आम्ही तेवढे रन. अनेक स्पर्धा तुला खेळताना आम्ही पाहतो. आज पुणे प्रीमियर लीगची स्पर्धा आहे, पण तू गुजरातच्या स्पर्धेला मिस करतोय का? कारण गुजरातच्या स्पर्धेला तोड देणारी स्पर्धा तुला वाटते का? हो नक्कीच. गुजरातपेक्षा चांगली की? खूप छान. येस, तुला देखील शुभेच्छा या मॅचसाठी. दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. नितीन आप्पांचं मनापासून धन्यवाद. मी नितीन आप्पांना प्रश्न विचारेल प्रथमतः. नितीन आप्पा, कसं वाटतंय तुमच्या मैदानामध्ये पुणे प्रीमियर लीगचा रोहित दादा उभा केलाय, कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान नियोजन केलंय रोहित दादाने आणि खूप चांगले संघ आलेले आहेत, खूप चांगले खेळत आहेत आणि खूप फेअर खेळ चाललेला आहे. त्यामुळे पाहायला पण खूप आनंद होतो आणि तुमची कॉमेंट्री सगळ्यात भारी आहे. नितीन दादा, मी नक्कीच विचारेल तुम्हाला, कारण पुणे सुरू झाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची चर्चा आहे आणि त्याचबरोबर आता स्टार स्पोर्ट्सच्या ग्राउंडची देखील चर्चा आहे. कसं वाटतं आता स्टार स्पोर्ट्सचं ग्राउंड फक्त दायरीपुरतं मर्यादित राहिलं नाही, DSK पुरतं मर्यादित नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ग्राउंडची चर्चा सुरू झाली आहे. या सर्व गोष्टीसाठी मी रोहित दादाचा आभार मानेल. त्यांनी एवढी मोठी टुर्नामेंट माझ्याकडे घेण्याचं धाडस केलं, त्याबद्दल मी त्याचा आभार आहे. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद रोहित दादा. जाऊया मैदानामध्ये. जसा सामना सुरू होईल, 74 धावांचं एक भलं मोठं टार्गेट घेऊन इथे आता प्रतीक दादा संघ मैदानामध्ये उतरलाय. जाऊया कॉम बॉक्स मध्ये. पुणे तिथे काय उणे, क्रिकेट की दुनिया की बात ये नारी, सुनेंगे PPL ये टूर्नामेंट, शैलेश न्योगुने की जुबानी. धन्यवाद. धन्यवाद. दुसऱ्या डावाचा खेळ आणि दुसऱ्या डावासाठी आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. एका बाजूने असेल ते अभि पळसकर, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय अनिकेत काटे. डबल एची जोडी मैदानामध्ये आहे, अभिजित आणि अनिकेत. तर गोलंदाज देखील तिथे सज्ज होतील. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मंथन इथे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. शेवटच्या चेंडूवरती हर्षवर्धन सांगळे यांच्या बॅटमधून आलेला जो षटकार आहे ना, तो कदाचित या मॅचचा टर्निंग पॉइंट इथे ठरू शकतो. बघूया आता तो टर्निंग पॉइंट ठरण्यासाठी आघाडीचं षटक इथे मंथन कशा प्रकारे गोलंदाजी करतील. दुसऱ्या डावाला सुरुवात. स्ट्राईकला आपण पाहतोय अभि पळसकर. लेट्स प्ले. पंचांचा इशारा इथे येईल. मॅचला होईल सुरुवात. 74 धावेंचा पाठलाग आणि पाठलागाची सुरुवात इथे केली जाते. पहिलं षटक, पहिला चेंडू प्रगतीपथावरती. पहिला चेंडू इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न. नो बॉल. पंचांनी इथे कळवलाय स्पीड लिमिट. जो स्पीडोमीटर आहे त्यामध्ये जर का तुम्ही अतिरिक्त स्पीडने गोलंदाजी केली तर तिथे मात्र तो सिग्नल मिळतो आणि त्याच अनुषंगाने इथे गोलंदाजाला दंडित देखील केलं जातं. पहिला चेंडू नो बॉल आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. अभि पळसकर यांना मिळालेलं एक चांगलं लायसन इथे या चेंडूवरती प्रहार करण्यासाठी. एक धाव झाली आहे अतिरिक्त. इथे फ्री हिटचा चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली झेल टिपलाय, परंतु एकच धाव इथे प्राप्त केली जाईल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 2. चांगला चेंडू हाताळला. फटका मात्र काही अंशी फसला, परंतु तो फ्री हिटचा चेंडू आणि त्यावरती प्रहार करण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न देखील काही अंशी फसण्यात येतोय. धावसंख्या आपण पाहतो इथे 2 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. 2 धावा आतापर्यंत झाल्यात. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम सोहळा आणि त्या सोहळ्याची तयारी इथे मैदानामध्ये सुरू देखील आहे. आणि कुठले 2 संघ इथे या मेगा फायनल मध्ये दाखल होईल याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली. विकेटचं होईल पतन आणि पहिलाच बॅटर इथे झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन.
विकेटचं पतन. पहिलाच बॅटर इथे स्वस्तामध्ये बाद होत आहेत. गोल्डन डकचे शिकार ठरलेत. शून्याचा चष्मा परिधान करून अनिकेत इथे तंबूच्या आश्रयाला येत आहेत. तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. संकेश मरगळे नवीन बॅटर इथे मैदानामध्ये आहेत. फार मोठी जबाबदारी आहे, कारण ही क्वार्टर फायनलची लढत आहे. या मॅच मध्ये जिंकल्यानंतर तुम्हाला सेमी फायनल म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करून देणारी ही मॅच आहे. त्यामुळे तुम्हाला 100% एफर्ट द्यावे लागतील. 100% खेळ तुमचा तुम्हाला करावा लागेल. अन्यथा 365 दिवसांचा अवधी पुन्हा या स्पर्धेसाठी लागेल. इथे देखील फॉलिंग स्वीप, परंतु इथे मात्र हिट विकेटचे शिकार. अजून एका विकेटचं पतन. दुसरा बॅटर इथे बाद होऊन तंबू बॅक टू बॅक 2 बॅटर इथे बाद होत आहेत आणि फार मोठे धक्के इथे बसत आहेत. ज्या बॅटरवरती खऱ्या अर्थाने विश्वास होता ते बॅटर मात्र इथे अयशस्वी ठरलेत. परंतु फार मोठी बॅटिंग ऑर्डर आहे आणि त्याच अनुषंगाने इथे बॅटिंग करण्याचा प्रयत्न असेल. प्रतीक दादा, गणेश दादा या टीमला इथे धावसंख्येला आकार देण्याची गरज आहे. जी पार्टनरशिप इथे होणं फार गरजेचं आहे ती मात्र इथे होऊ दिली जात नाहीये. मंथन यांनी फार विचारपूर्वक गोलंदाजी केली आहे. पहिला चेंडू नो बॉल हाताळला. फ्रीडच्या चेंडूवरती तिथे एकच धाव प्राप्त केली, परंतु त्यानंतरचे चेंडू ज्या पद्धतीने हाताळलेत काहीशी पडझड समोरच्या संघाची करण्यामध्ये मंथन यांना यश मिळालंय. आणि पाहूया पुढच्या काही चेंडूंमध्ये ते कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. न्यू बॅटर इन. इथे बॅटिंगसाठी आपण पाहतोय सिद्धांत संघाचे संघनायक आहेत. इथे देखील वेगवान चेंडू इथे शरीरावरती आदळतोय, परंतु कुठल्याही प्रकारचा संपर्क नव्हता. चेंडू असेल निर्धाव डॉट. अप्रतिम अशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण मंथन यांची पाहतोय. 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 2 बॅटर देखील त्यांनी बाद केलेत. पुन्हा एकदा इथे इथे क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक. झेल निसटल्यानंतर बॉल जाईल सीमारेषा पार. येईल सिद्धांत यांच्या बॅटमधून चौकार. 4 धावा. चार धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 6. काहीसं क्षेत्ररक्षण खराब झालं आणि त्याचा फायदा मात्र गणेश दादा आणि प्रतीक दादा या टीमला इथे होतोय. 4 धावा येत आहेत. 4 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. 6 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा त्याच शैलीमध्ये त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेग इथे अतिरिक्त आहे आणि त्याबद्दल इथे गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. नो बॉल. अतिरिक्त धावेने होणारी वाढ. धावसंख्या होते ती 7. पहिले षटक सुरू आहे. 7 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. इथे देखील बॅटची एज आणि त्यानंतर शॉर्ट फाईन मध्ये इथे चेंडू अडवला जातोय. षटकाची समाप्ती. पहिले षटक इथे संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा. 74 धावेंचा इथे पाठलाग आहे आणि त्या पाठलागाची सुरुवात इथे कुठेतरी खराब होते, परंतु अजूनही वेळ भरपूर आहे, कारण 24 चेंडूंमध्ये 67 धावेंची गरज आहे. या मैदानामध्ये हे आव्हान या सत्रामध्ये या सनलाईटमध्ये होणं काहीच अवघड नाहीये, परंतु गोलंदाज देखील तितकेच हुशारीने गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती डावखुऱ्या शैलीचे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. स्वप्नील साबळे इथे गोलंदाजी मार्कवरती आहेत. 7 धावा झाल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा काहीसा केलेला बदल. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. त्यामध्ये डीप कव्हर पॉइंट पाच खेळाडू इथे 30 सर्कलच्या बाहेर आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करण्यात येतोय. स्विच हिटसाठी एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट, त्याचनंतर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेग असे 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर तैनात आहेत. चला, तुम्ही वेळ इथे जास्त खर्च करू नका, अन्यथा तुम्हाला इथे पॅनलाइज केलं जाईल, हे मात्र नक्की आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतोय. अभि पळसकर
इथं स्ट्राईकला सज्ज आहेत. शेवटचे 24 चेंडू अजूनही शिल्लक आणि पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार अभि पळसकर यांचा ब्लास्ट. बॉल जाईल सीमारेषा पार, येईल षटकार, 6 धावा. या 6 धावेनंतर धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 13 धावा. चांगला फटका अभि पळसकर यांच्या बॅटमधून येतोय आणि या खेळाडूची चर्चा सातत्याने हप्पीश टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील केली जाते, जे ओपन गटामध्ये खेळलं जातं. अभि पळसकर हा या संघाचा प्रमुख बॅटर आहे. त्याच्यावरती जबाबदारी आणि पहिला चेंडू या षटकाच्या सुरुवातीलाच ठोकडाला षटकारासाठी. चांगला फटका इथे सजवला जातोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश. 13 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिगिट आणि पुन्हा एकदा बॉल जाईल सीमारेषेच्या अगदी बाहेर. लांब 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 खूप लांब षटकार 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवला. ऍक्शन रिप्ले देखील मुख्य स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. शफल झाले आणि लगेच पुढच्या चेंडूवरती सफल देखील होत आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार अभि पळसकर यांच्या बॅटमधून येत आहेत. सुरुवात तर काहीशी निराशाजनक झाली, खराब झाली, परंतु जो शेवट आहे तो कशा पद्धतीने होईल याची चर्चा मैदानामध्ये सुरू होती आणि त्याच दिशेने इथे अभि पळसकर यांच्या बॅटमधून 2 षटकार बॅक टू बॅक येत आहेत आणि पुन्हा एकदा केलेलं सुरेख असं कमबॅक या संघाचं पाहतोय. धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्या 19 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल. सिलिमेडॉन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. कशा पद्धतीने इथे हा चेंडू हाताळला जाईल, षटकारांची हॅट्रिक इथे पूर्ण केली जाईल की नाही. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज इथे स्वप्नील साबळे सज्ज होत आहेत. स्ट्राईकला असतील ते अभि पळसकर. बॅक टू बॅक 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत. इनफॉर्म बॅटर आहेत. पुन्हा एकदा इथे फुलटॉस, परंतु त्यावरती प्रहार मात्र करता आला नाही. स्वतःवरती बॅटर इथे नाराज आहेत. देखबाई स्वरूपाची धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 20. म्हणजे चांगल्या चेंडूवरती इथे 2 षटकार आपण पाहिले जे गोलंदाजाने प्रमुख हाताळले, परंतु जो खराब चेंडू आहे त्यावरती मात्र संपर्क करता आला नाही. कधी कधी अशा गोष्टी होतातच. चांगल्या चेंडूवरती प्रहार करता येतो, परंतु खराब चेंडूवरतीच नेमकं विकेट जाते आणि त्यावेळेस मात्र बॅटर स्वतःवरती नाराज देखील होतो. धावसंख्या 20 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू संघाचे संघनायक तिथे सिद्धांत, ज्यांच्या बॅटमधून आपण एक चौकार येताना पाहिला आहे. इथे देखील स्विचिटचा प्रयत्न आणि तो प्रयत्न फसतोय. स्वतःवरती पुन्हा एकदा सिद्धांत इथे नाराज होत आहेत की बॅटच्या अगदी आवाक्यामध्ये तो चेंडू होता, परंतु शॉर्ट सिलेक्शन इथे खराब होत आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय, कट केलाय पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. वेगात येऊन चेंडू अडवतील. 2 धावा वेगात पूर्ण केल्यात. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 22. 2 विकेट इथे प्राप्त केल्या जात आहेत. दुसरे षटक मैदानामध्ये सुरू आहे. 22 धावा झाल्यात. 74 धावेंचा पाठलाग आहे. सचिन 11 या संघाने प्रथमतः बॅटिंग करत असताना केलेल्या 73 धावा. पुन्हा एकदा स्विच हिट. काय फटका इथे सजवलाय, काय तो फटका, काय ते एलिव्हेशन, काय ते डिस्टन्स. ओके मध्ये येतोय षटकार 6 धावेंसाठी. फटका अगदी सुरेख आहे. म्हणजे ऍक्शन रिप्ले मध्ये पाहत राहण्यासारखा इथे फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं. स्विच हिटचा फटका अगदी आवाक्यामध्ये आला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि त्यानंतर 6 धावेंची मोहर त्या चेंडूवरती लावली गेली. 6 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 28. 2 षटकं संपली आहेत. 14च्या सरासरीने इथे धावा बनवल्या जात आहेत आणि इथून पुढचं 18 चेंडू आणि त्या 18 चेंडूंमध्ये 46 धावेंची गरज आहे. टायमर सेट आहेत. अजिबात तुम्ही काळजी करू नका. ज्या ठिकाणी वेळ संपुष्टात येईल त्या ठिकाणी अतिरिक्त खेळाडू तुम्ही 30 सर्कल मध्ये तैनात करायचा आहे. इथून सूचना दिली की फक्त आतमध्ये कारवाई करा. टायमर चालू आहे आणि आमचे स्कोरर अभिषेक कवडे सर इथे कळवतील. ज्यावेळेस वेळ समाप्त होईल त्यावेळेस मात्र एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवावाच लागेल. अशी कारवाई इथे करावीच लागेल. 2 षटकं पूर्ण झाली आहेत. 28 धावा झाल्यात. अजूनही 18 चेंडू आणि 46 धावेंची गरज आहे. काहीसं अवघड तर काहीसं सोपं.
गोलंदाजी चांगली झाली तर बॅटिंग टीमसाठी हे अवघड आव्हान आहे, परंतु बॅटिंग चांगली झाली तर मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी हे आव्हान अवघड होऊन जाईल. 18 चेंडू 46 धावांची गरज. षटक क्रमांक 3. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यश. पहिला चेंडू फुलटॉस, परंतु म्हणावा तसा फायदा घेता आला नाही. हेमंत पवार, सनी पवार तिथे तैनात. सिंगल प्राप्त केली जाईल. अगदी वेगात येऊन चेंडू अडवलाय आणि फेकी देखील सुरेखरित्या इथे संपन्न केली जाते आणि त्या दरम्यान प्राप्त केली जाते ती सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 29. 29 फॉर लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. या 17 चेंडूंमध्ये 6 चेंडू हे बॅटिंग पॉवर प्लेचे आहेत, त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमला इथून पुढे फक्त धावसंख्येमध्ये आकार देण्याचंच काम असेल. एका बाजूने अभि पळसकर तर चांगली बॅटिंग करतायत आणि चांगली साथ इथे देण्याचं काम सिद्धांत देखील करतायत. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी व्हाईट बॉलचा कॉल केलाय, परंतु लगेच मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात येत आहे. आणि बरोबर आहे, आपल्याकडे जो रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यूचा वापर योग्य पद्धतीनेच करणं फार गरजेचं आहे. दोन्ही रिव्ह्यू सिस्टीम DRSचा वापर. तिसरे पंच अक्षय निर्मल सर आपल्यापर्यंत हा निर्णय घेऊन येतील. टेक्नॉलॉजीचा वापर. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं केलेलं लाईव्ह कव्हरेज आणि अगदी उत्तम दर्जाचं लाईव्ह कव्हरेज आणि त्यांच्याच माध्यमातून आपण या चेंडूची कहाणी इथे पाहणार आहोत. काय असेल या चेंडूची कहाणी पाहायला मिळेल. दूध का दूध और पाणी का पाणी. आणि तिसरा पंचांचा निर्णय येतोय. फिल्डिंग टीमने जो रिव्ह्यू घेतला तो सक्सेसफुल आहे. इथे फेअर डिलिव्हरी, योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय आणि यष्ट्यांच्या मागे जे संघाचे संघनायक आहेत अगदी योग्य पद्धतीने ते रिव्ह्यूचा वापर करतात आणि मुख्य पंचांच्या निर्णयाला चॅलेंज दिलं आणि ते चॅलेंज देखील योग्य दिलंय. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. नो बॉल. वेगवान चेंडू होता, स्वाभाविक आहे. पंचांनी लगेचच तिथे नो बॉलचा कॉल केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होती ती 30. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे आणि पहा नीट. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा आहे. कव्हरच्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक. वेगात येऊन चेंडू अडवतायत. फील्ड केला जाईल. सिंगल त्या दरम्यान प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 31. 31 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. 31 धावा झाल्यात. अजूनही 15 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 43 धावेंची गरज आहे. 3 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्यात. यश यांनी संघासाठी यश प्राप्त करून देण्याची त्यांची ती कामगिरी आहे, ती कला आहे जी गोलंदाजीमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळते. परंतु अभि पळसकर पुन्हा एकदा स्ट्राईकला सज्ज होत आहेत आणि हे युद्ध मैदानामध्ये सुरू झालंय. इथे देखील गुडघा टेकवला. ऑन साइडला फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषा पार. अभि पळसकर यांचा क्लास. येतोय षटकार. 6 6 6 6 धावेंसाठी. हा स्पीडगन सौजन्य माननीय तेजराज देशमुख यांचं देखील शुभागमन इथे होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. सहा धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 37. इथे देखील काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. म्हणजे डोक्यामध्ये पहिलाच विचार होता की या चेंडूवरती स्विचिट खेळायचा. हा कदाचित स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेला असता, परंतु पहिल्याच डोक्यामध्ये असलेला विचार आणि त्यामुळे मात्र इथे एकच धाव. धावसंख्या 38. अभि पळसकर यांनी जर का हा सामना जिंकून दिला तर जय मासोळे यांच्याकडून 1000 रुपयांचं रोख पारितोषिक अभि पळसकर यांना प्रदान करण्यात येईल. धावसंख्या इथे आपण पाहतोय 38. थांबा जरा 2 मिनिटं थांबा. हा खेळाडू तुम्ही असं थांबू शकत नाही जे सिली मिडॉन मध्ये थांबलेत. हा सरळ थांबू शकता, फक्त हालचालीकडे लक्ष द्या. पंच. धावसंख्या आपण पाहतोय 38. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील फुल टॉस. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. दर 2 मिनिटं डीजे.
13 चेंडूमध्ये अजूनही 34 धावांची गरज. पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. अभि पळसकर पुन्हा एकदा फ्री हिटच्या चेंडूसाठी इथे सज्ज होतील. त्यांच्या बॅटमधून आपण आतापर्यंत 3 षटकार पाहिलेत आणि तेच पुन्हा एकदा बॅटिंगसाठी येत आहेत. कशा प्रकारे इथे बॅटिंग करतील, या फ्री हिटच्या चेंडूवरती कशा पद्धतीने इथे प्रहार करतील. रन काउंट होणार ना का नाही? रन काउंट नाहीये. चला, आत्ताचा रन काउंट नाहीये कारण हा जो कॉल आहे, हा कॉल थर्ड अंपायरने दिलेला आहे. त्यामुळे इथे आत्ताचा चेंडू फक्त नो बॉल आहे. 30 धाव मिळेल. धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या 39च आपण इथे पाहतोय. शेवटचे 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये 35 धावींची गरज. परंतु पुढचा चेंडू असेल फ्री हिट, तो सिद्धांत यांच्यासाठी असेल. इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल सीमारेषेच्या जवळपास इथे झेल टिपला गेलाय. परंतु 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील. नो बॉल आहे पुन्हा एकदा. इथे गोलंदाजाकडून वारंवार चुका होत्या, त्या चुकीला नसेल माफी. आताचे एकूण 3 धावा. धावसंख्या होते ती 42. शेवटचं समीकरण 13 चेंडू आणि 32 धावींची गरज. 13 चेंडू आणि 32 धावा. काहीस सोपं तर काहीस अवघड आव्हान. पुढचा चेंडू फ्री हिट. पुन्हा एकदा सिद्धांत यांच्यासाठी हा चेंडू हाताळला जाईल. हा चेंडू देखील इथे गोलंदाजाकडून झालेली चूक. वाईट प्लस चौकार आणि आताच्या बोनस स्वरूपाच्या 5 धावा. पण मराठीमध्ये म्हणतोच, एकदा घर फिरलं की घराचे वाशे फिरतात. एकदा गोलंदाजाकडून चूक व्हायला लागली की तो कशी गोलंदाजी करू शकतो. या अगोदरच्या चेंडूवरती जर विचार केला तर अगदी अप्रतिमरित्या, म्हणजे पहिल्या 4 चेंडूंमध्ये अप्रतिमरित्या त्यांनी गोलंदाजी केली. परंतु ज्या 2 चेंडूंसाठी जो त्यांनी खर्च केलाय तो अगदी अफाट आहे, अगदी अफाट. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. कंटिन्यू. हा चेंडू मात्र सुरेख. पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा. हा एक चेंडू कधी संपेल अशी चर्चा इथे सचिन 11 या संघाची नक्कीच असेल. अजूनही फ्री हिट कंटिन्यू आहे. धावसंख्या होते ती 48. फ्री हिटचा चेंडू आणि इथे मात्र समोरच्या दिशेने बॉल उडवलाय आणि त्या दरम्यान आलेला षटकार. 6 धावा. परत नो बॉल आहे. अरे बापरे. आता इथे एक चेंडूसाठी संघ मात्र कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. ही गोलंदाजी फार खराब आहे. एका चेंडूसाठी आता कॅप्टन आणि बाकीचे खेळाडू काय करू शकतात? ही गोलंदाजाची चुकी आहे. एकच चेंडू हाताळायचा आणि त्या एका चेंडूसाठी तब्बल आपण पाहिलं 14 धावा इथे खर्च केला. ते 17 धावा एका चेंडूसाठी खर्च केलात. मग ते एका चेंडूमध्ये 6 गेले असते तर परवडले असते. हा चेंडू काय रिव्ह्यू घेतलाय? येस, रिव्ह्यू घेतलाय. बघा, बाहेरून जास्त आवाज देऊ नका. काय होतं इथे पंच कन्फ्यूज होतात आणि ज्यामुळे जे ओरिजिनल डिसिजन आहे ते कुठेतरी आपल्या संघासाठी चुकीचं दिलं जाईल. त्यामुळे पंचांवरती प्रेशर येईल असं कुठेही काम करू नका. तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे आपल्यापर्यंत येईल. पुन्हा एकदा टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. तिसरे पंच अगदी बारकाईने इथे पाहतील. हा चेंडू योग्य पद्धतीने हाताळलाय की नाही याची पडताळणी केली जाईल. रिव्ह्यू सिस्टीम इथे. चला, इथे मुख्य पंचांचा निर्णय अगदी योग्य आहे. फेअर डिलिव्हरी. इथे षटकाची समाप्ती झाली आहे, परंतु जो वेळ आहे
एक 2 मिनिटं जरा मॅच थांबवा. ते समोरचे जे साईड स्क्रीन वाले आहेत ना त्यांना पहिलं बाजूला घ्या. तुमच्या टीम मधले डगआउट मधून बाहेर का गेले? डगआउट सोडून बाहेर जाऊ नका. ज्यांची मॅच चालू आहे ते डगआउट मध्ये बसू द्या, नंतर तुम्ही या. बिनावट टीम नाही, जर बॅटिंग पॉवर प्ले असेल तर 3च खेळाडू बाहेर असतील. पुढच्या ओव्हरला त्यांच्या अजून एक अतिरिक्त खेळाडू आतमध्ये राहील. आता नाही करता येणार तो. 3च खेळाडू या 30 सर्कलच्या बाहेर असतील. बिनावट टीम मला वाटतं तुमची मॅच नंतर आहे आणि ज्यांची मॅच आहे ते मैदानाच्या त्या डगआउट मधून बाहेर आहेत. तुम्ही डगआउट मध्ये बसून घ्या. डगआउट तुमच्यासाठी आहे, तुम्ही डगआउट मध्ये बसायचंय. बिनावट टीमची मॅच नंतर आहे, त्यांना नंतर द्या बसायला.
चला मॅच सुरू करून घ्या. टेक्निकली इश्यू इथे आल्यामुळे थोड्या वेळासाठी आपण इथे मॅच थांबवली होती. चला बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय. मागच्या षटकामध्ये केलेली खर्ची गोलंदाजी, त्यामुळे सामन्याचं समीकरण शेवटचे 12 चेंडू आणि 19 धावेंची गरज, त्यामध्ये बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय अगदी योग्य निर्णय इथे टीमने घेतलाय. पाहूया कशा पद्धतीने इथे धावसंख्येला आकार दिला जाईल. 12 चेंडू आणि 19 धावेंची गरज आहे. पहिला चेंडू इथे उजव्या यष्टीच्या बाहेर, पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावसंख्या होती ती अब तक 56. गोलंदाजी मार्क वरती श्री. पहिला चेंडू अवांतर. 12 चेंडू आणि 18 धावेंची गरज. समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. आबी पळसकर यांच्या बॅट मधून हाय अँड हँडसम बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावा. काय फटकेबाजी इथे अभि पळसकर यांनी केली. संयम बरोबर आक्रमण, बरोबर केलेला गोलंदाजाचा फिट आणि फाईन कार्यक्रम. या 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 62. रनरेट देखील फार महत्वाचा आहे, कारण सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी तुमच्याकडे रनरेट हा फार महत्वाचा आहे. डायरेक्ट प्रवेश जर सेमी फायनल मध्ये करायचा असेल तर मात्र तुम्हाला इथे रनरेट मेंटेन ठेवणं फार गरजेचं आहे. धावसंख्या होते ती 62. 2 बॅटर बाद. पुन्हा एकदा चेंडू इथे ऑन साइडला क्षेत्ररक्षक हेमंत पवार तिथे तैनात. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. 9 चेंडू आणि 12 धावेंची गरज. 9 चेंडू 12 धावा. अजूनही मॅच मध्ये भरपूर काही शिल्लक आहे. 9 चेंडू आणि 12 धावेंची गरज. नऊ चेंडू आणि 12. इथे देखील खराब चेंडू. वाटतं इथे काय त्रिफळा बाद. यस, यष्ट्या उद्ध्वस्त इथे झाल्यात. चांगला चेंडू म्हणावा लागेल, कारण डावे यष्टीचा वेध इथे चेंडूने घेतलाय आणि बिग विकेट गॉन. इथे अभि पळसकर इथे बाद होतील आणि बाद होऊन तंबूच्या आश्रयाला ही पार्टनरशिप इथे ब्रेक केली आहे. श्री यांनी शेवटचे 8 चेंडू आणि 12 धावेंची गरज आहे. 8 चेंडू आणि 12 धावा विजयाचं समीकरण. परंतु अभि पळसकर यांनी जी केलेली अफलातून बॅटिंग आहे, सामन्याला कलाटणी नव्हे तर आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावरती घेऊन आणण्याचं काम अभि पळसकर यांनी केलंय. डगआउट मधून देखील त्यांचं स्वागत टाळ्यांनी केलं जात आहे आणि वन साइड हिरो प्रमाणे ते लढले आणि संघाला विजयाच्या उंबरठ्यावरती ते घेऊन आलेत. धावसंख्या इथे आपण पाहू शकतो 62. 3 गाड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 8 चेंडू आणि 12 धावेंची गरज. हे 2 चेंडू दोन्ही संघांसाठी फार महत्वाचे आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत. वतन पाठक. 8 चेंडू आणि 12. इथे देखील अगदी हळूवार पद्धतीने चेंडू हाताळला आणि त्यावरती केलेला प्रहार. बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवला जातोय. वतन पाठक यांच्या बॅट मधून बॅकफुटला जात बॉलला फोर्स केलं आणि त्यानंतर जे डिस्टन्स गाठायला हवं ते डिस्टन्स चेंडूने गाठलंय. 6 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 68. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 7 चेंडू आणि विजयासाठी 6 धावेंची गरज. रनबॉल इक्वेशन आहे. एक खराब चेंडू इथे सामन्याच्या बाहेर तुम्हाला घेऊन जाऊ शकतो आणि तो चेंडू इथे आपण पाहिलाय. नुकतंच ज्यांचं शुभागमन होतंय या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी काही मान्यवर इथे उपस्थित राहत आहेत. प्रेम करंजकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा आणि स्वागत. इथे बॅक टू बॅक दुसरा षटकार. मॅच फिनिश. 6 चेंडू राखून इथे प्रतीक दादा, गणेश दादा टीम इथे विजय होते. विजेत्या संघाचं अभिनंदन. आणि सेमी फायनल मध्ये चौकार आहे. पंचांचा इशारा इथे चौकाराचा येतोय. मला वाटतं तो निर्णय त्यांनी बॅक घेतलाय. 2 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 6 चेंडू आणि 2 धावेंची गरज आहे.
6 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. सिद्धांत इथे आपण पाहतोय बॅटिंगसाठी सज्ज आहेत. 6 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती इथे सिद्धांत बाद. त्रिफळा बाद. कहाणी में ट्विस्ट. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 5 चेंडू आणि 2 धावांची अजूनही गरज. मान्यवरांची उपस्थिती देखील दुपारच्या सत्रामध्ये या मैदानामध्ये होते. प्रेम करंजकर यांचं देखील शुभागमन झालंय. हे क्रिकेट वेळे व्यक्तिमत्व आहे आणि प्रामुख्याने जेव्हा जेव्हा या भागामध्ये स्पर्धा होतात त्यावेळेस त्यांची उपस्थिती प्रत्येक स्पर्धेदरम्यान लाभते आणि आयोजकांच्या विनंतीला मान देऊन ते या स्पर्धेमध्ये देखील आपली उपस्थिती देत आहेत. त्यांचं मनपूर्वक असे आभार. संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने PPLच्या संपूर्ण टीमच्या वतीने त्यांचं स्वागत. इथे बघूया गोलंदाज 5 चेंडूंमध्ये 2 धावा डिफेंड करतील का. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. गणेश पायगुडे बॅटर इन. सेन्सिबल बॅटर आहेत. 2च धावा बनवायच्या आहेत. 5 चेंडूंमध्ये 2. हा चेंडू देखील शरीरावरती आदळलाय. धावाची संधी इथे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय सोपवतील. आणि इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. बॅटर OUT आउट. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. या गोलंदाजाने पुन्हा एकदा काहीसं कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. डिफेंड करण्यासाठी 2च धावा आहेत. कदाचित पहिल्या दुसऱ्या चेंडूवरतीच त्या धावा पूर्ण होणं गरजेचं होतं, परंतु 2 चेंडूंवरती 2 विकेट. एक त्रिफळा बाद तर एक धाव बाद. शेवटच्या 4 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अभिषेक राठोड न्यू बॅटर इन. शेवटच्या 4 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. चार चेंडू आणि 2 धावांची गरज. चार चेंडू 2. हा चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर. खराब चेंडू. व्हाईट बॉल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होती. स्कोर आर लेवल. 4 चेंडू मध्ये 1 धावेची गरज आहे आणि इथे मात्र ती 1 धाव पूर्ण केली जाईल षटकार मारून. दोन्ही स्टाईल मध्ये इथे संपवण्यामध्ये यश. आणि आपण पाहतोय इथे प्रतीक दादा, गणेश दादा 11 हा संघ इथे विजयी होतोय आणि सेमी फायनल मध्ये म्हणजे टॉप 4 मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन. तर सचिन 11 हा संघ मात्र इथे पराभूत होतोय. चांगला खेळ या स्पर्धेमध्ये या संघाने देखील केला, परंतु काहीशा चुका त्यांना मात्र स्पर्धेच्या बाहेर घेऊन जात आहेत. हरकत नाही, चांगला